सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम. आज आपण इंग्लिश शॉर्ट हँडचा चॅप्टर नंबर 2 पाहणार आहे, ज्याचं नाव काय ऑवेल्स. हे धडा सगळ्यात अवघड वाटतो. आता आवाजाचं काही टेन्शन नाही, कारण आता माईक आहे म्हणल्यावर आवाज एकदम नीट येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आता एकदम फोकस देऊन बघा, मी काय सांगतोय ते समजून घ्या. इंग्लिश शॉर्ट हँडमधले जे स्वर येतं ते मराठी शॉर्ट हँड सारखेच आहेत. ठीक आहे, स्वर सारखेच आहेत, दोनच फरक आहे. काय, हे पहिलं अ आणि हे वालं ए. ठीक आहे, मराठीमध्ये औ येत होतं आणि इथं ऐ येत होतं, तर ते फक्त एवढं दोनच चेंज आहे, बाकी सगळं मराठीवाणी आहे. तर काय काय मी सगळं सांगतो बरं का. आता बघा, ऑवेल्स म्हणजे काय, स्वर. ठीक आहे, स्वर कसे असतात समजा नाही का, आपण क ख ग घ तर शिकलो. आता पुढचा धडा काय आहे म्हणजे ऑवेल्स, म्हणजे त्याला आता काना मात्र जोडायचं आहे. म्हणजे लहानपणी कसं आपण आधी क ख ग शिकणार, त्याला काना मात्र जोडणार, तसं सेम आहे ना. आपल्याला डायरेक्ट भाषा शिकायची म्हणलं त्याला काना मात्र द्यावं लागेल ना. मग ते ह्या धड्यात सांगितलेले आपल्याला. मग आता शिकणार आपण बरंच काही यावेळेस. म्हणजे हे धडा तुम्ही शिकले की तुम्हाला बरेच काही नावं लिहिता येणार आहे, सगळ्यांनी लिहिता येणार. आणखीन आपलं बरंच शिकायचं आहे, पण जास्त तुम्हाला आता समजन काय असतं स्टेनो. ठीक आहे, आणि जर तुम्ही पहिल्या धड्याचं प्रॅक्टिस चांगली केली असणार तर तुम्हाला असं वाटेल की स्टेनो सोपं आहे. आणि जर नसन तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला स्टेनो अवघड वाटत असेल. त्यामुळं स्टेनोवर ढकलू नका, तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे तुम्हाला किती सोपं जाते किती अवघड जाते. तर बघा, दोन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे त्यांनी. काय, एक लॉंग वॉवेल सांगितलेलं आहे, एक शॉर्ट वॉवेल सांगितलेलं आहे. तुम्हाला आतलं कन्फ्युजन असणार या धड्यामध्ये, कारण मला बी जाऊ मी शिकायच्या आधी पाहिलं होतं ते कसं आहे नेमकं. आ तर म्हणतात आणि नंतर पी ए आलं तरी हेच देतात, तर काहीच कळत नव्हतं नाही का. तर मग मी तुम्हाला सांगणार आता कमून काय सगळं. तर इंग्लिश शॉर्ट हँडमध्ये त्याचे उच्चार दिलेले नाही आहेत, जे मी स्वतः दिलेत. दुसऱ्या चॅनलवर भेटत नाही माहीत नाही, म्हणजे पुस्तकात तर नाही आहेत. ठीक आहे, तर हे सगळं खेळ ना उच्चारावरच आहे. याचा जर उच्चार आ आला तर ए स्पेलिंग असो किंवा ए असो किंवा काही असो, डबल ए असो, जर आ उच्चार आला तर हे वापरायचं, हे त्याने सांगितलेलं. आता आपण डायरेक्ट सुरुवात करू बरं का. तर जेव्हा आ हे जेव्हा स्वर दिसन, समजा पा मा खा असं जेव्हा स्वर दिसन तुम्हाला ऑवेल दिसणार, तेव्हा फर्स्ट प्लेसला एक डॉट द्यायचं. ठीक आहे, हे सगळे डॉट आहेत, हे डॅश आहेत. इथं आपल्याला डॉट द्यायचं आहे फर्स्ट प्लेसला. फर्स्ट प्लेस काय आहे, सेकंड प्लेस काय, हे सगळं सांगणार आहे. आता फक्त हाई आहे हाई आहे. ठीक आहे, नंतर दुसरं आहे ए. ए जेव्हा दिसन तुम्हाला तेव्हा सेकंड प्लेसला डॉट द्यायचा आहे. कसा, लॉंग वॉवेल म्हणल्यावर डार्क डॉट द्यायचा आहे. ठीक आहे, डार्क म्हणजे कसा, थोडा मोठा. आता कोणतं डार्क आहे सांगा बरं. हे डार्क आहे ना, मग असं आपल्याला हे आपल्याला डॉट द्यायचं आहे. ठीक आहे, डॉट म्हणजे काय, बिंदू. ठीक आहे, एक टिंब. तर आता तिसरं काय आहे, ई. मग ई किती स्थानी असन, थर्ड प्लेसला. थर्ड प्लेसला आपल्याला डॉट द्यायचं आहे. कसं द्यायचं आहे सगळं सांगणार बरं का. फक्त आत्ता हाई आहे तर हाई आहे, उगच हाई आहे. आत्ता फक्त समजून घ्या, नाही समजलं तरी परत एकदा समजून सांगणार आहे सगळं. आत्ता फक्त बघा, लक्ष द्या चांगलं. ठीक आहे, आता अ जवळ ई दिसन तुम्हाला तेव्हा डॅश द्यायचे. डॅश म्हणजे काय, एक रेष, छोटीशी रेष द्यायची आहे फर्स्ट प्लेसला. जे पहिल्यांदा लिहिलं आहे ते फर्स्ट प्लेसला, जे दुसऱ्यांदा लिहिलं आहे ते सेकंड प्लेसला, आणि जे थर्ड लिहिलं आहे ते थर्ड प्लेसला. प्लेस काय असते नंतर सांगा बरं का. तर डार्क डॅश द्यायची आहे फर्स्ट प्लेसला जेव्हा ऑ येईन. जेव्हा ओ येईन तेव्हा सेकंड प्लेसला डॅश द्यायची आहे, आणि जेव्हा ऊ येईन तेव्हा थर्ड प्लेसला डॅश. कसं आहे, हे जे लॉंग वॉवेल होते एवढे 6 लॉंग वॉवेल आहेत. हां, आता हे एक सांगायचं राहिलं खरं. इंग्लिशमध्ये जसं तुम्हाला वाटत असन की ओवेल म्हणजे काय, ए ई आय ओ यू, तर ते वाले ओवेल्स स्टेनोमध्ये नाही आहे. स्टेनोमध्ये हे येतं ऑवेल्स. ठीक आहे, सांगायचं राहिलं, आधीच सांगायचं होतं, पण जाऊ द्या, ध्यानात तरी आलं ना सांगायचं, बरं झालं. आता हे जे लॉंग वॉवेल्स आहेत ते आपल्याला डार्क काढायचे आहेत. आता लॉंग वॉवेल म्हणजे काय, त्याचा उच्चार जास्त होणार आहे, दीर्घ आवाज येणार आहे ते आपण बोलताना. ठीक आहे, आता समजून घ्यायचं आपल्याला थोड्या वेळाने सगळं. शॉर्ट वॉवेल काय असणार आहे, लॉंग वॉवेलचे उलट. हे जर डार्क आहे तर हे काय काढायचं आपण, पुसट काढायचं, लाईट फिक्क काढायचं थोडं. ठीक आहे, तर मग शॉर्ट वॉवेलमध्ये पहिलं काय आहे, ॲस जेव्हा येईन तेव्हा डॉटच बरं का. फर्स्ट प्लेसला आपल्याला काय काढायचं आहे, डॉट. कसं आहे, अंधुक एकदम. ठीक आहे, पुसट. ए जेव्हा येईन तेव्हा सेकंड प्लेसला डॉट, जेव्हा ई येईन तेव्हा थर्ड प्लेसला डॉट. ठीक आहे, हे सगळे डॉट आहेत, हे सगळे डॅश आहेत. मी असं वेगवेगळं करून लिहिलं आहे म्हणजे पटकन समजून तुम्हाला. आता अ साठी फर्स्ट प्लेसला डॅश, अ साठी सेकंड प्लेसला डॅश, ऊ साठी थर्ड प्लेसला डॅश. आता डॅश डॉट काय चाललं काहीच कळत नसेल ना. मला बी नव्हतं कळत आधी, नंतर प्रॅक्टिसने सगळं समजून जायला लागलं. ठीक आहे,
जेवढं शिक्षकांवर डिपेंड आहे यार समजून सांगायचं तेवढं तुमच्या हातात बी बरं का, म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे. जर आम्ही किती छान शिकवलं किंवा नाही बी शिकवलं आणि तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला समजणार आहे. आणि आम्ही लय मस्त शिकवलं, लय छान 10-10 वेळेस रिव्हिजन करून दिली, पण तुम्ही एकदा बी नाही केली ना मग काहीच फायदा नाही आमचा. त्यामुळे तुम्ही करा, आम्ही कसं शिकेना. ठीक आहे. बरं आता कसे वॉवेल्स द्यायचे हे कळले. आता मी एकदा रिवाइज करतो. हे सगळे डॉट आहेत, डार्क डॉट. डार्क वाटलंच लिहू का. लॉंग वॉवेल म्हणजे काय करायचं बरं का, डार्क काढायचे. ठीक आहे. आणि शॉर्ट म्हणजे लाईट. आता आत्ता काढताना अक्षर थोडं घाण काढू राहिलं नाही तर तुम्ही म्हणते दुसऱ्याने लिहून दिलं की हे तुमचं अक्षर आहे, तर हे माझंच अक्षर आहे, मीच लिहिलं आत्ता एवढ्यात. तर हे लाईट आहेत म्हणजे पुसट आहेत, हे सगळे डार्क आहेत. हे जे 3 आहेत आ ए ई हे डार्क आहेत, डार्क डॉट. अ ओ उ हे डार्क डॅश. ए ए ई लाईट डॉट म्हणजे पुसट बिंदू, आणि हे पुसट रेखा काय अ अ उ हे पुसट रेखा. आता इथं तुम्ही पाहता की अ साठी 2 वेळेस काढलेले आणि ए साठी बी 2 वेळेस काढलेले, बरोबर. तर मग हे कशावरून डिपेंड आहे की कोणतं डार्क कोणतं लाईट. तर ज्याचा उच्चार जास्त लांबला जाईल ते समजायचं की लॉंग वॉवेल आहे. लॉंग म्हणजे काय लांब ना, मग ज्याचा उच्चार लांब जाईल जास्त वेळ होईल किंवा एकदम स्पष्ट ऐकले ना त्याचा उच्चार ते झालं डार्क. ठीक आहे, लॉंग वॉवेल. आणि ज्याचं एकदम स्पीड निघून जाईल पटकन नाही का, एवढा काही उच्चार नसल्यासारखंच येतो तर त्याला द्यायचं शॉर्टमध्ये. हे दोन याच्यातच थोडं कन्फ्युजन होईल तुम्हाला. बाकी सगळ्यासाठी तर सेपरेटचे कायसाठी. ई साठी सुद्धा तसंच आहे, ज्याचा जास्त वेळ त्याला लॉंग वॉवेल, जे कमी आहे त्याला शॉर्ट वॉवेल. ठीक आहे. आता आपण बघू कायसाठी काय द्यायचं ते कळलं. आता कुठं द्यायचंय, जे फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस म्हणतो ते काय आहे नाही का. आणि आपल्याला समजा या आउटलाईन येते इथे कुठं द्यायचं आता नाही का, हे सगळं सांगतो. आता इकून होतं थोडं दिसन, एक मिनिट. वायर मध्ये येते. बरं आता बघा हे जे मी सांगितलंय, समजा वरून खाली संकेत रेखा येत असेल त्याला आपण काय म्हणलो, तो डाऊनवर्ड आउटलाईन, बरोबर. म्हणजे काय वरून खाली येते संकेत रेखा. ही कशाची सांग बरं, पी आणि बी ची ना, बरोबर. तर मग पी आणि बी चा जो प्रथम स्थानावर आहे म्हणजे फर्स्ट प्लेस, ती सुरुवातीला जायचं. जिथं संकेत रेखा जिथं आउटलाईनची सुरुवात होत असेल, खालून सुरुवात झाली तर खालून, जिथून सुरुवात होईल ना तेव्हा त्याचा फर्स्ट प्लेस आहे. ठीक आहे. समजा यल आहे असं आहे, बरोबर, यल. तर मग याची स्टार्टिंग कुठून होती, खालून ना, मग इथे याचा फर्स्ट प्लेस असणार आहे. सेकंड प्लेस म्हणजे काय, मधोमध, प्रत्येक शब्दाचा मधोमध. आणि थर्ड प्लेस म्हणजे जिथं त्याचा शेवट होतोय. आता जर वरून खाली येत असेल तर खाली तर शेवट होते ना, मग त्याचं झालं खाली थर्ड प्लेस. आणि ज्याचं खालून वर जाते म्हणजे अपवर्ड संकेत रेखा असेल त्याचं जिथं शेवट होईल तिथं थर्ड प्लेस. एकदा रिवाइज करतो बरं हे सुद्धा. फर्स्ट प्लेस कोणतं, जिथं सुरुवात होईल. सेकंड प्लेस कोणतं, मधोमध. आणि थर्ड प्लेस कोणतं, जिथं शेवट होईल. मग आता तुम्ही सांगा, जर खालून वर जाती संकेत रेखा म्हणजे सुरुवात कुठून होती, खालून होती, मग त्याच्या खाली कोणतं हे असणारी प्लेस कोणता असणारी, फर्स्ट सेकंड का थर्ड. जर खालून सुरुवात होत असेल तर फर्स्ट प्लेस असणारी खालची. बर, जर डावीकडून उजवीकडे संकेत रेखा असणारी म्हणजे आपण म्हणतो त्याला हॉरिझॉन्टल स्ट्रोक म्हणतो की नाही. मग याची सुरुवात कुठे होती आणि फर्स्ट प्लेस कुठं असणार आहे हे तुम्हाला विचार करा, कारण मला तर काही सांगता येणार नाही तुम्हाला, मी सांगतो. तर इथं फर्स्ट प्लेस होणार आहे का, याची इथून सुरुवात झालेली. जर मी व काढला असता म्हणजे डब्ल्यू काढला असता तर याची सुरुवात कुठे होती, इथं होती. मग याची इथं फर्स्ट प्लेस आहे, इथं याचे सेकंड प्लेस मधोमध, आणि थर्ड प्लेस कुठं, जिथं त्याचा शेवट होते. ठीक आहे. लई डीप मध्ये लई समजून सांगायचा प्रयत्न करू राहिलो बरं का, एवढं मी कष्ट घेऊ राहिलो. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायची आहे. लाईक सबस्क्राईब काहीच मागत नाही, फक्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर समजा आता तुम्ही सांगायचं बरं का मला पुन्हा की मी काढलंय काय काढू आता, टी काढलंय. ठीक आहे. तर मग आता याचं सेकंड प्लेस कुठं असणार आहे, सेकंड प्लेस मी बरोबर काढतोय का एवढं पाहा फक्त, बरोबर आहे सेकंड प्लेस. आता सांगा थर्ड प्लेस कुठं असणार आहे, इथं. आणि फर्स्ट प्लेस सुरुवातीला, जिथं सुरुवात होती तिथं फर्स्ट प्लेस. जर सेकंड प्लेसला असन तर मधोमध, आणि जिथं शेवट होतो आउटलाईनचा बरं का, आउटलाईनचं शेवट, तिथं थर्ड प्लेस काढायचं. मग आता पुढं बघू. आता इथपर्यंत समजलं असन, मग आता पुढचं बघा बरं का, हे खोडतो.
एकच ठेवणार आहे मी, एक पुन्हा काढ बरं का. हे झालं फर्स्ट प्लेस, हे सेकंड प्लेस, हे थर्ड प्लेस. मग आता मी जे सांगितले हे फर्स्ट प्लेसचं वॉवेल आहे. मग जेव्हा हे वॉवेल येईन तेव्हा आपल्याला ह्या दोन्ही जागेपैकी कुठेतरी वॉवेल द्यायचं आहे. मग हे झालं पी आणि हे जर दिलं तर काय होईल पा. बरोबर. त्यानंतर हे किती स्थानाचं स्वर आहे रे, द्वितीय स्थानाचं, म्हणजे किती सेकंड प्लेसचं काय आहे ओ. मग मी जर ह्या शब्दाला सेकंड प्लेसला वॉवेल दिला, सेकंड प्लेसला म्हणजे कुठं मध्ये देणार ना, इथं किंवा इथं, किंवा बरं का दोन्हीकडने द्यायचं, किंवा इथं असणारी किंवा इथं असणारी, ते कोणतं का द्या सांगा. आता सध्या मग एवढं सांगा की द्वितीय स्थानी म्हणजे सेकंड प्लेसला मी जर ओ वॉवेल दिला तर ह्यो शब्द काय होणार आहे पो. ठीक आहे. मग आता पुढं बघा, आता हे सांगतो की पलीकडून द्यायचं का लिकून. ठीक आहे. म्हणजे इकडून द्यायचा काही ह्या दिशेने. आता बघू आपण. समजा शब्द असणारे पा, ट्रिक सोबत सांगतो बरं का तुम्हाला. आता ट्रिक सोबत पीची संकेत रेखा कशी आहे ती काढायची. आता सांगा पीच्या नंतर ए आलंय ना, पीच्या नंतर इकडच्या दिशेने आलंय ना ए, इकडच्या दिशेने फर्स्ट प्लेसला काढायचंय पा. मग आता तुम्ही म्हणता की सर इथं नुसतं ए आलेलं आहे, ए एच ने आलेलं, इथं काय सांगितलं की ए एच आल्यावर असं वापरा. तर नाही, उच्चारानुसार वापरायचंय. आ उच्चार येतोय ना, मग एच असू नाही तर काहीतरी तिसरा असू ज्याचा उच्चार आ होतोय ते आपल्याला द्यायचंय फर्स्ट प्लेसला. ठीक आहे. तर जर मी इकून दिलं तर नंतर आलेलं असणार आहे, आणि जर इकून आलं समजा आप, हम आपके हे कोण नाही का, आप समजा ॲप घेतो, इंग्लिश चालू आहे ना, हिंदीत सुरू झालं. बरं आप आज सॉरी ॲप. ठीक आहे. तर आता प तर काढणार आहे. आता स्वर कुठून आहे ऑवेल इकडच्या साईडनी ना, तिथं स्थानी फर्स्ट प्लेसला. मग फर्स्ट प्लेसला इकडच्या साईडनी डॉट द्यायचा, डार्क डॉट दिला, झालं काय ॲप. डार्क नाही सॉरी लाईट द्यायचा, ते आप मुळे ध्यान नाही राहिलं. जर मी ते लाईट दिला म्हणजे कसा पुसट दिला, हे झालं ॲप. ॲसाठी काय शॉर्ट वॉवेल आहे ना, आणि आसाठी डार्क आहे. ठीक आहे. आता पुढचं आणखीन एक उदाहरण घेतो. समजा असं आहे की बोट, बोट. ठीक आहे, बोट. तर मग आता काय करायचं, ब ची संकेत रेखा कशी आहे, ब ची आउटलाईन अशी आहे ट असं म्हणजे टी. तर जे आपल्याला आउटलाईन आहे ते सगळे काढून घ्यायचे, त्याच्यानंतर वॉवेल द्यायचे. मग आता याला कितवं स्थानाचं आहे, सेकंड प्लेसचा. बघून घ्या, तुम्हाला पाठ नाही म्हणून मी पटपट सांगून टाकू राहिलोय. तर ओ साठी सेकंड प्लेसला द्यायचं. कुठं देणार, इकडच्या साईडने आलं ना तर इकडेच द्यायचा बोट. ठीक आहे. आता हे यू साठी अ साठी असं वापरायचं आपण म्हणलो बरोबर. इथं आलेलं आहे ट, मग आता याच्यात बी अ आहे, मग द्यावं का, द्यायचा, नाही दिला तरी चालेल, हे आपली मर्जी. एवढंच फक्त आपलं चलतं, एवढं पुरतंच. बाकी सगळे डेंजर आहेत, बाकी सगळे द्यावंच लागतात. हे दिलं नाही दिलं तरी चालेल तुमच्या मनावर. मी तर नाही देत आणि तुम्ही बी नाहीच देणार थोड्या दिवसांनी. तर इथपर्यंत कळलं ना, कोणतं कुठे द्यायचं हे कळलं. जे खालून वर जातात म्हणजे हे झालं. समजा एक उदाहरण घेतो, अवे, अवे. ठीक आहे. मग आता डब्ल्यू साठी काय आहे, असे बरोबर. आता याचा उच्चार, आता इथं बी ए आलेलं आहे पण उच्चार काय आहे अ आहे ना, मग आता अ द्यायचा. अ अलीकडे जर आला असेल आधी तर द्यावाच लागतो, नंतर आला तर नाही दिलं तरी चालेल. मग आता इथं द्यावंच लागेल बरोबर. मग इथं दिलं मग अ, आता ए वायचा उच्चार काय होतोय ए होते. मग ए साठी काय सांगितलं त्यांनी, सेकंड प्लेसला डॉट द्यायचा आहे. मग आपण सेकंड प्लेसला डॉट देणार. सेकंड प्लेस म्हणजे काय, मधोमध बरोबर. मग हे झालं अवे. आता मी सांगतो, तुम्हाला 100% कळलं असेल पुढं काय द्यायचं, पण तुम्हाला एकच कन्फ्युजन असेल की माझ्या ध्यानात नाही राहत, तर त्यासाठी पाठ करावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो पाठ नाही झालं तर याची मी ट्रिक तयार केलेली आहे, जी मराठी शॉर्ट हँडसाठी तयार केली ती. पण जेव्हा मी इंग्लिश शॉर्ट हँड शिकलो तेव्हा मला कळलं की मराठी आणि इंग्लिश म्हणजे सेमच आहे, त्यामुळे ती ट्रिक याला सुद्धा लागू होती. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघा माझा ट्रिकचा, वाटलंच मी कमेंटमध्ये टाकीन की ते व्हिडिओ बरं का, त्याच्यात तुम्ही बघू शकता. बरं पुढचं इथपर्यंत कळलं ना, ले सोपं बरं का. काय जो प्लेस जितकं स्थान चालय ना तितक्या स्थानी ते वॉवेल देऊन टाकायचं, बाकी सगळं आपल्याला येतच. ठीक आहे. जर आता अ आलं, कितव्या स्थानाचं आहे, फर्स्ट प्लेसचं आहे. स्थान म्हणजे काय, कितव्या नंबरला आलंय,
1 नंबरला आले, 2 नंबरला आले की 3 नंबरला. तर 1 नंबरला जर आलंय ना तर आपल्याला फर्स्ट प्लेसला द्यायचं. इकून द्यायचं की इकून हे तर तुम्हाला कळलेलंच आहे. जर इकून द्यायचं तर कवा आधी आलं तर डाव्या साईडनी द्यायचा आणि नंतर आलं तर उजव्या साईडनी. आता हे झालं वरून खाली खालून वर येणारे संकेत रेखेला. पण जी अशी संकेत रेखा हॉरिझॉन्टल त्याच्याविषयी काय ते बी सांगतो बरं का. समजा एखादं उदाहरण आहे एम, तर मी काढलं यम आणि उच्चार काय ए ना, मग जेव्हा आधी येतंय ना तेव्हा वर द्यायचं आणि जेव्हा नंतर येतंय मे तर ते कुठे द्यायचं, खालून द्यायचं. जर आधी आलं तर वर, नंतर आलं तर खाली. तसं याच्यामध्ये काय करत होतो, आधी आलं तर इकडून, नंतर आलं तर पलीकडून. बरोबर. याच्यात काय आहे, जर आधी आलं तर वर आणि नंतर आलं तर खालच्या दिशेने. लय सोपं आहे. आणखीन उदाहरण घेतले तर पुस्तकात बरेच आहेत. तुम्ही जेवढे करता तेवढे तुम्हाला सोपे वाटत राहीन आणि एक टाइम येईन की तुम्हाला आता सगळं पक्कच होऊन जाईल असं वाटेल. पण तरी मी सांगतो की ट्रिक बघून घ्या, फायदा झाला तर झाला. मी आणखीन 2-4 ट्रिक तयार केल्यावर का 2 केल्या, पण आता मी पाठीत नाही तेवढंच एक तुम्ही समजून घ्या. काही नाही, ती बी मस्त पॉवरफुल ट्रिक आहे. वाक्याने ध्यानात ठेवा. त्यांनी दिलेले तर काही वाक्य मी वाचले होते वाटते, होते काहीतरी, पण मी वेगळे तयार केले, त्यांच्यासारखे नाही. तर बरं मग आता बघा बरं का, थोडं पुढचं इथपर्यंत कळलं ना. आता ॲडव्हान्सकडे जाऊ. फर्स्ट प्लेसला जावं येईन ही रेष आपली वहीची, नीट काढतो जाऊन दे. ही आपली वहीची रेष आहे. जेव्हा फर्स्ट प्लेसचं जेव्हा ओवेल्स येईन, स्वर येईन, तेव्हा आपल्याला ते रेषेच्या वर काढायचं. समजा पा आसन फर्स्ट प्लेस आहे ना तर रेषेच्या वर, सेकंड प्लेस आसन तर रेषेला टेकून. ठीक आहे, याला म्हणतात ऑन द लाईन, अबो द लाईन, ऑन द लाईन अँड थ्रू द लाईन इंग्लिशमध्ये. पण मराठीत आपल्या गावरान भाषेत शिकून घ्या, कळण्याशी मतलब आहे. ते नाही विचारणार ऑन द लाईन काढणार का ऑफलाईन, आपल्याला डायरेक्ट काढून टाकायचं आहे. ठीक आहे. आणि जर थर्ड प्लेसचं आलं तर रेषेला छेदून म्हणजे थ्रू द लाईन. ठीक आहे. फर्स्ट प्लेस आलं तर रेषेच्या वर, सेकंड प्लेस आलं तर रेषेला टेकून आणि थर्ड प्लेसला आलं तर रेषेला छेदून. वर टेकून छेदून, वर टेकून छेदून. कळलं. इंग्लिशमध्ये बी पाठ करून घ्या. ऑन अबो द लाईन म्हणजे अबोच्या वर, ऑन द लाईन अँड थ्रू द लाईन. ठीक आहे. बस इथपर्यंत काहीच अडचण नसावी. जर खालून वर जात असेल तरी बी प्रथम स्थान म्हणजे फर्स्ट प्लेसचं रेषेच्या वर, सेकंड प्लेसचं रेषेला टेकून आणि थर्ड प्लेसचं रेषेला छेदून. जर हॉरिझॉन्टल संकेत रेखा असेल तर हॉरिझॉन्टल असेल तर फर्स्ट प्लेस रेषेच्या वर, सेकंड प्लेसचं रेषेला टेकून आणि थर्ड प्लेसचं रेषेला छेदून काढायचं नाही. जे हॉरिझॉन्टल आहेत म्हणजे काय, जी डावीकडून सुरुवात होती आणि उजवीकडे जाती ती आपल्याला छेदता येत नाही, इल्लिगल येते, केस होऊ शकते तुमच्यावर. ठीक आहे. ते काय करायचं मग, जे थर्ड प्लेसचे येतं ते सुद्धा रेषेला टेकूनच काढायचे. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणता फरक कसं ओळखन, त्यामुळे ऑवेल दिलेत ना, ऑवेल द्या मग याचे. हे जर असेल तर सेकंड प्लेसला, हे जर असेल तर थर्ड प्लेसला. ठीक आहे. जे हॉरिझॉन्टल ते छेदायचे नाही, बाकी सगळे छेदायचे. इथपर्यंत जर कळलं असेल तर आपण डायरेक्ट आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ना 10 मार्काची टेस्ट ठेवली आता. आणि जी टेस्ट तुम्ही नाही मी देणार आहे, तुम्ही फक्त बघत राहा आणि मला किती मार्क पडतात बघा. याच्यात उच्चार काय आहे, ई बे का ए बे हे आपल्याला समजून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा बरं का. ए बे, जर ए असं उच्चार असेल याचा, ए असं उच्चार असेल तर ए साठी काय वापरतात, असं वावेल वापरतात. कितव्या स्थानी आहे, सेकंड प्लेसला. म्हणल्यावर आपल्या रेषेला टेकून काढायचंय, ना वर ना छेदून, रेषेला टेकून. आणि ए साठी सेकंड प्लेसला डॉट द्यायचं आहे. इकून कमून दिला सांगा बरं, कारण बीच्या इकून आलंय ना, मग इकून द्यायचा. पलीकडून आला असतं तर पलीकडून दिला असता. अलीकडून पलीकडून कळत आहे ना, अलीकडून पलीकडून. ठीक आहे. शुद्ध, लय बी शुद्ध नाही आलं पण तरी शुद्ध आहे. आता ए म कितव्या स्थानाचं आहे ए, आता ते सांगतो. सुरुवातीला जे येईल ना त्याच्यावर ठरवायचं बरं का. समजा इथं सुरुवात कशीपासून होती, ए होती ना, मग ए वरून ठरवायचं आपल्याला की कितव्या स्थानाचा स्वर द्यायचा आपल्याला. मग आता ए मे सेकंड प्लेसचं आहे ए, मग रेषेला टेकून काढलं. जर आधी आला तर वरून द्यायचा, नंतर आला तर खालून द्यायचा. आधी शिकलो होतं की नाही आपण याच्यात इथं, तर मग इथं वरून देणार आपण ए म. ठीक आहे. त्याच्यानंतर बो, याचा उच्चार काय होतंय, बो होतोय. आता ब च्या नंतर आलेला आहे
ठीक आहे. बी काढणार आधी, ओचं किती स्थानाचे दुसऱ्या स्थानाचे म्हणलं रेषेला टेकूनच येणार. आणि पलीकडून आले ना ओ सेकंड प्लेसचं आहे का थर्ड प्लेसचं बघा बरं, सेकंड प्लेसचं आहे. आता मी तर बघू शकत नाही, टेस्ट देते ना, कॉपी नाही करीत ना मी, त्यामुळं मनानेच देतोय. बघा बो ओ साठी सेकंड प्लेसला आपल्याला द्यायचंय डॅश. ठीक आहे. आता रेड काय स्वर आलाय, ए आहे स्वर आलाय, पण उच्चार काय होता ए होते ना, मग ए साठी काय आहे सेकंड प्लेस म्हणजे रेषेला टेकून, मग र रेषेला टेकून काढायचा. आता खालून वर जाते ना, मग डी. ठीक आहे, डार्क आहे डी. आणि ए साठी काय स्वर द्यायचा आहे डॉट. ठीक आहे, रेड. इथपर्यंत कळलं. आता इट ई स्वर आलेला आहे. ई म्हणजे कितवा थर्ड प्लेसचा, म्हणजे आपल्याला रेषेला छेदून काढ लागेल. स्वर कुठून देणार, डाव्या साईडनी की उजव्या साईडनी सांगा बरं. तर डाव्या साईडनी इट. ठीक आहे. त्यानंतर टी आता कुठून देणार ट, त्याला बी ई आले म्हणल्यावर रेषेला छेदूनच काढलं, थ्रू द लाईनच काढलं. पण स्वर कोणता आहे ई आहे, मग कुठून देणार पलीकडून, त्यासाठी काय वापरतात डॉट. आता हे तुम्हाला आधी पाठ करायला लागेल, मग तुम्हाला सगळे येईल, त्यामुळे टेस्ट तुमच्या ऐवजी मिस देऊ राहिलोय. ठीक आहे. त्यानंतर याचा उच्चार काय होतोय ऑफ. फ साठी काय सॉरी एवढंच थोडा पचका होणार आहे काही दिवस, पण जाऊन द्या, सवय लागूच तर मला ती सवय नाही आहे, व्हायरस घेऊन पडतो मी. बर आता ऑफ साठी बघा, ऑ साठी कोणता स्वर आहे फर्स्ट प्लेसचा आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला फ द्यायचा आहे फर्स्ट प्लेस म्हणजे रेषेच्या वर काढला आणि याच्या इकून आले फर्स्ट प्लेसला म्हणजे इथं द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर डे किती स्थानाचं आहे द्वितीय स्थानाचं आहे. कमून द्वितीय ए आलंय, ए किती स्थानाचं होतं सेकंड प्लेसचं ना, मग आपण दिलं सेकंड प्लेसला मधोमध. पलीकडूनच कमून देतोय कळलं ना. ड च्या नंतर आलं ना डी च्या नंतर, म्हणून पलीकडून दिला. अलीकडून आलं, जर आधी आला असता तर इकडून दिला असता, नाही आला म्हणून पलीकडून दिलाय. बरं आता की किती स्थानाचा स्वर आले तृतीय स्थानाचा, म्हणजे आता क जे आहे ते आपल्याला छेदून काढ लागन. पण मी काय म्हणलो हॉरिझॉन्टल छेदता येतं का, नाही छेदता येत, मग ते सुद्धा रेषेला टेकूनच काढायचं. आणि स्वर कोणता द्यायचा तृतीय स्थानीचा. ठीक आहे. आता के सेकंड प्लेसचा म्हणलं रेषेला टेकूनच काढायचं. परत काढतो बरं का, थोडं छेदून वाटतंय ते. ठीक आहे. आणि कितव्या स्थानात स्वर द्यायचा सेकंड प्लेसचा. आता बघू आपलं किती मार्क पडले बरं का. एफ साठी मी असं दिलंय पहिलं बरोबर आहे. ठीक आहे. एम साठी दुसरं बरोबर आहे. बो साठी बरोबर आहे. रेड बरोबर 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 10 पैकी 10. व्हेरी गुड भेटले मला बघा. काही नाही लय सोपं आहे अरे, काही नाही, फक्त ऑवेल्स पाठ करायचे सुरुवातीला. हे जर पाठ झाले, मी आता सांगतो का अभ्यास कसं करायचा आहे. हे पाठ कसे करायचे ते तुमच्या हातात देऊन टाकतो. फक्त काय पाठ करायचं, आधी ऑवेल्स पाठ केले, त्यानंतर ऑवेल जास्त पाठ करायला लागते बरं का, कारण थोडं कन्फ्युजन होतं कोणतं शॉर्ट ऑवेल आहे कोणतं लॉंग ऑवेल आहे. त्याच्यानंतर तुम्ही जाणार याच्याकडं की स्वर कितव्या स्थानाचं आहे. जर पहिल्या स्थानाचं असेल तर रेषेच्या वर काढणार, द्वितीय स्थानाचं असेल तर रेषेला टेकून, आणि तृतीय स्थानाचं असेल तर रेषेला छेदून. त्यानंतर पलीकडून केव्हा देणार, जेव्हा नंतर येईन ना तेव्हा उजव्या साईडनी, आणि जेव्हा आधी येईन तेव्हा डाव्या साईडनी. डाव्या साईडनी आला तर डाव्या साईडनी, उजव्या साईडनी आला तर उजव्या साईडनी. कळलं. आणि हे सगळे एकत्र काढून नंतर तुमचा अख्खा शब्द तयार होणार आहे. बस संपलं. आता आणखीन एक उदाहरण घेतो, शेड. ठीक आहे. आता ई येतं इथं, मग तुम्हाला काय वाटतं की ई हे काढायचं काय, हे वालं ई. उच्चार काय ए ना म्हणल्यावर तुम्हाला हेच काढायचे, जे उच्चार आहे ते काढायचे, स्पेलिंगवर जायचं नाही. जसं दिसतं तसं नसतं, जो दिखतंय होता नाही. ठीक आहे. त्यामुळे इथं ई दिसते ना, पण इथं तृतीय स्थानाचा स्वर काढायचं नाही, द्वितीय स्थानाचा. श कसं आहे शे ड बरोबर, रेषेला टेकून श काढणार, आणि श ला कितव्या स्थानात स्वर आहे द्वितीय स्थानाचा, आणि ते इथं देणार. ठीक आहे. हे उदाहरण परत घेतलं मी असं, कारण ई असं दिसलं तर तुम्ही असं नाही समजा की तृतीय स्थानात स्वर आहे, त्याच्या उच्चारावर जायचं. ठीक आहे. बरं, याच्यात पहिल्या धडा शिकवला होता मी, तेव्हा 2-3 जणांनी कमेंट केली चांगले की सिरीज चालू राहून द्या, असं छान शिकवतं वगैरे. तर त्यामुळं मी दुसरा धडा पाठवलेला आहे. 12वी सुरू आहे. 10वीला जसे मी छान टक्के पाडले होते तसेच 12वीला बी छान पाडायचे, त्यामुळे जास्त तर
टाईम नाही देऊ शकत मी, पण जेवढं जमेल मी तेवढं देत राहीन. ठीक आहे. जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि तुम्ही कमेंट खोलून बघा. जर कोणाचा डाऊट तुम्हाला सोडता आला तर तुम्ही सोडून द्या, मला काही एवढा ताण देऊ नका. ठीक आहे. प्रयत्न करा तुम्ही बी थोडे हिरो बना त्यांच्यासमोर. ठीक आहे. मला उत्तर येतं, हे उत्तर आहे असं कर. पण ठीक आहे, जर काही डाऊट असेल तर विचारा. जर मला वेळ भेटला तर मी सुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करीन किंवा तुम्हाला कोणतरी उत्तर देऊन बसन म्हणजे देईन. ठीक आहे. काही नाही, सोपं आहे. काही राहिलं आहे का तर बघून द्या बरं का. नाही, काहीच नाही. आता पुढचं धडा जे आहे ना ते सुद्धा ह्याच कन्सेप्टवर रिलेटेड आहे. ठीक आहे. फक्त त्यात आहे ना शेवटचेच वॉवेल शिकायचे आपल्याला, हे वाले. ठीक आहे. हे बाकीचेच काहीच घेणं नाही पुढच्या धड्यामध्ये. पुढच्या धड्याला सोपं आहे. हे धडा आहे ना पहिल्या धड्यापेक्षा सोपं जाणार आहे तुम्हाला. पहिल्या धड्यात सगळं नवीन होतं ना, त्यामुळे अवघड वाटत होतं. पण ठीक, काही नाही, धडा संपलेला आहे. द वॉवेल्स म्हणजे स्वर. सगळे स्वर पाहिलेत आपण. इंग्लिशमध्ये याचे स्वर नाही ते AEIOU. तुम्हाला जे तर मी काय करतो आता व्हिडिओच्या शेवटी बी ना ते शब्दचिन्हाची जी ट्रिक आहे ती मी पाठवून देतो. आपलं शब्दचिन्ह म्हणतो स्वर. ठीक आहे. स्वर कसे लक्षात ठेवायचे ते पाठवतो, तुम्ही क्लिक करून बघू शकता.